नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. आज डायरेक्ट टेक्स्टबुकच घेऊन आलो. बघा, या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिक्स 1चे सगळे पार्ट 1चे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स 10th स्टँडर्ड SSC बोर्डाचे सगळे बघणार आहोत. सोबत प्रिव्हियस इयरचे सगळे क्वेश्चन्स म्हणजेच 2019 पासून ते 2025पर्यंत दोनही म्हणजे मार्च पण जुलै पण, नंतर काही वेळेला बोर्ड एक्झामने डिसेंबरमध्ये पण एक्झाम कंडक्ट केली होती, नोव्हेंबरमध्ये पण कंडक्ट केली होती. सगळे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स व्यवस्थित बघूया. टेक्स्टबुक जवळ घ्या आणि पटपट माझ्यासोबत नोट डाऊन करत चला. जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल, पट्टाचे सबस्क्राईब करा. प्रिपरेशन प्लॅन M1चा ऑलरेडी अगोदर शेअर झालेला आहे, तो व्हिडिओ नीट बघून घेताल. त्यामध्ये तुम्हाला चॅप्टर वाईज कसं प्रिपरेशन करायचं आहे, कुठल्या गोष्टी नीट करायच्यात, जेणेकरून पुढच्या 2 मंथमध्ये तुमचं प्रिपरेशन एकदम बेस्ट प्रिपेअर होईल आणि सहज तुम्ही 37+ स्कोअर करू शकता. सगळं शेअर केलेलं आहे. एकदा तो व्हिडिओ नीट बघताल आणि नंतरच या व्हिडिओमध्ये स्विच मारा. चलो, आता सगळ्यात पहिलं इम्पॉर्टंट क्वेश्चन्स प्रॅक्टिस सेटपासूनच जाऊया. प्रॅक्टिस सेट 1.1 ह्याच्यामधला क्वेश्चन 2 मधला फर्स्ट, 4th, 6th, 7th, 8th. आता 8वाला क्वेश्चन मार्च 2022ला ॲज इट इज आला होता, पण सेम टाईपचा क्वेश्चन म्हणजेच ह्याच्यामध्ये तुम्ही आधी x+y काढता, नंतर x-y काढता. या टाईपचा क्वेश्चन 2020 जुलै 2023 आणि आत्ताच्या बोर्ड एक्झामला सुद्धा येऊन गेलेला आहे. त्यामुळे हे क्वेश्चन्स नीट सॉल्व करून बघा. आता टाईम आपल्याकडे खूप कमी आहे, त्यामुळे प्रत्येक क्वेश्चन सॉल्व तर नाही होणार, पण जेवढे मी IMP मार्क करून देतोय नीट सॉल्व करा, व्यवस्थित कन्सेप्ट समजून घ्या, नक्की फायदा होऊनच जाईल. चलो, ह्याच्यानंतर ग्राफिकल मेथड, त्याच्यामधला सॉल्व एक्झाम्पल मार्च 2019ला आलं होतं. याही इयरला ह्याच्यावरती क्वेश्चन आला होता. बघा, मार्च 2025 टेबलवरती क्वेश्चन आला होता. नंतर ग्राफ ड्रॉ करण्यासाठी जुलै 19, नोव्हेंबर 2020. केले मार्क, पटपट मार्क करत चला. केलं. नंतर प्रॅक्टिस सेट 1.3 क्रॅमर्सचा रूल. त्याच्या अगोदर डिटर्मिनंटवरती MCQ आला होता ह्या इयरला. म्हणजे अशा बारीक बारीक गोष्टींवरती सुद्धा बोर्ड क्वेश्चन टाकतं. क्लिअर? नक्की. चलो, आता बघा, हे सॉल्व एक्झाम्पल मार्च 2022ला आलं होतं. मार्क करत चला, टेक्स्टबुक जवळ ठेवा. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.3 क्रॅमर्स रूल. 3ही मेथड नीट करून ठेवताल. प्रिपरेशन प्लॅन मी सांगितलेलं आहे, 3 मेथड कशा पक्क्या करायच्या तो देखील व्हिडिओ बघा. 1.3 पर इयरला क्वेश्चन फिक्स आहे. याही इयरला क्वेश्चन आला होता, काही ना काहीतरी ह्यातलं दिसूनच येईल. मग आता मी हे 3 क्वेश्चन्स दिलेले आहेत. या 3 क्वेश्चनची नीट प्रॅक्टिस करा, स्टेप नीट समजून घ्या. हाही क्वेश्चन नीट बघता. क्लिअर? चलो, आता 1.4 मोस्टली 1.4 वरती कधी क्वेश्चन आलेला नाही आहे, पण जर इन केस आला तर प्रॅक्टिस किंवा सेफ्टी म्हणून हे 2 क्वेश्चन नीट बघून ठेवा. आता ह्याच्यामध्ये काय आहे तर तुम्हाला एलिमिनेशनने सॉल्व करायचं आहे, त्यामुळं स्टेप बघून ठेवा, ह्याचा आन्सर तुम्हाला जमूनच जाईल. आता वर्ड प्रॉब्लेममध्ये सॉल्व वर्ड प्रॉब्लेम पहिलं. त्यानंतर चलो पटपट मार्क करूया. नंतर एक्झाम्पल नंबर 3 मार्क करा. त्याच्यानंतर एक्झाम्पल नंबर 4 हे जरा थोडंसं ट्रिकी क्वेश्चन्स आहे आणि हे तुम्हाला 4 मार्काला येऊ शकतं, त्यामुळे नीट बघून घेता, स्टेप नीट समजून घ्या. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.5 त्याच्यामधला पहिला क्वेश्चन जुलै 2023ला आला होता. सेकंड क्वेश्चन मार्च 2024ला ॲक्टिव्हिटीच्या बेसवरती आला होता. क्वेश्चन नंबर 4 मार्च 2020मध्ये. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 जुलै 2019मध्ये. आता MCQबद्दल विचारताल तर प्रत्येक चॅप्टरमधले सगळे MCQ नीट बघून ठेवा. MCQ हे मोस्टली तुम्हाला प्रॅक्टिस सेटमधलेच विचारले जातात. एखादा क्वेश्चन थोडासा ट्विस्ट करून विचारला जाईल, पण मोस्टली तर तुम्हाला ह्याच्यातूनच दिसून येतील. त्यानंतर अजून कुठले करायचे तर क्वेश्चन नंबर 5 मधला हा सेकंड. नंतर क्वेश्चन नंबर 7 मधला हा पहिला जुलै 2022ला आला होता. ॲक्टिव्हिटी म्हणून नव्हता आला, तर ॲज इट इज क्वेश्चन म्हणून विचारला होता. केला मार्क. चलो, आता ह्याच्यानंतर बघा, त्याच्यामधलाच क्वेश्चन नंबर 4 मार्च 2022 ॲज इट इज. हे थोडे ट्रिकीवाले क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे येऊ शकतात. केले? नक्की. आता जेवढे क्वेश्चन मी मार्क करून देतो आहे तेवढे व्यवस्थित करतात. आता सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा पहिला प्रॅक्टिस सेट. हा प्रॅक्टिस सेट 1 आणि 2 मार्कला येऊ शकतो. बघा, मार्च 2025मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही हे आयडेंटिफाय करण्यासाठी MCQ आला होता. त्यानंतर मार्च 2023, नंतर हा क्वेश्चन तर ॲज इट इज जुलै 2019, मार्च 2022, नंतर क्वेश्चन नंबर 6 2020 क्वेश्चन आलेले आहेत. आणि हे सगळे क्वेश्चन तुम्हाला 1 मार्क आणि 2 मार्कसाठी दिसून येतील आणि ॲक्टिव्हिटीच्या केसमध्ये सुद्धा हे क्वेश्चन दिसतील. केले मार्क. चलो, त्यानंतर 2.2 पटपट मार्क करत चला व्यवस्थित. बघा, प्रॅक्टिस सेट 2.2 मार्च 2025मध्ये क्वेश्चन आला होता. याच बोर्ड इयरला जुलैमध्ये 22-23मध्ये हे क्वेश्चन्स विचारले गेले होते. ह्याच्याही स्टेप नीट लक्षात ठेवतात. क्लिअर?
नंतर ही झाली फॅक्टरायझेशन मेथड. ह्याच्यानंतर कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, ह्याच्यामधला सुद्धा तिसरा क्वेश्चन, चौथा क्वेश्चन आणि 6वा क्वेश्चन. केला मार्क. थोडीशी डिफिकल्ट आहे पण प्रॅक्टिस ठेवा, स्टेप लक्षात ठेवा, समजून येऊनच जाईल. त्यानंतर फॉर्म्युला मेथड. बघा फॉर्म्युला मेथडसुद्धा बोर्ड एक्झामला आलेली आहे. आत्ताच्या बोर्ड एक्झाममध्ये विचारली गेली होती, जुलै 2023मध्ये विचारली गेली होती. आता हा जो काही क्वेश्चन आहे हा प्रॅक्टिस सेट 2.1 सारखाच आहे, बरोबर. ह्याच्यामध्ये पण त्या स्टेप्स येतात म्हणून त्यांनी इथंही क्वेश्चन टाकलेला आहे. नीट सॉल्व करतात. नंतर प्रॅक्टिस सेट 2.5 हे सगळे रूट्सवरचे क्वेश्चन्स आहेत. ह्याच्यावरती सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेमिंग करण्यासाठी क्वेश्चन येऊ शकतो. बघा क्वेश्चन नंबर 2 मध्ये सेकंड, थर्ड, क्वेश्चन नंबर 3 मध्ये सेकंड, त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 मध्ये फर्स्ट करा, फोर्थ करा. 1 मार्कचे क्वेश्चन्स ह्यांच्यावरून फ्रेम होतात. नंतर 5, 6, नंतर क्वेश्चन नंबर 7 मधला 2. केले मार्क पटपट. चलो नंतर वर्ड प्रॉब्लेम. वर्ड प्रॉब्लेममध्ये पहिला वर्ड प्रॉब्लेम क्लिअर. त्याच्यानंतर सेकंड वर्ड प्रॉब्लेम जुलै 2022ला आला होता. जेवढे PYQ आहेत ते तर तुम्ही पक्के कराच आणि जे मी क्वेश्चन सांगतोय ते देखील नीट करताल. आता प्रॅक्टिस सेट 2.6 वर्ड प्रॉब्लेम्स. बऱ्याच जणांना भीती वाटते, टेन्शन घेऊ नका. जे सांगतोय ते नीट व्यवस्थित प्रिपेअर करून ठेवतात. क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 5, 7, 8, 9. 9 ॲज इट इज पडला होता, ॲज इट इज, काही चेंज झाला नव्हता. क्लिअर. चलो आता ह्याच्यानंतर MCQ तर करणारच आहात तुम्ही. नंतर प्रॉब्लेम सेटमधले बघा 11, 12, 13 आणि 15 क्वेश्चनचा टाईप सेम होता, व्हॅल्यू चेंज होत्या पण टाईप तोच, टाईम आणि वर्कवरतीच क्वेश्चन आला होता. क्लिअर. चलो ह्याच्यानंतर अरिथमॅटिक प्रोग्रेशन एकदम सिम्पल चॅप्टर आहे बघा. ह्याच्यामधले सुद्धा एकदम सिम्पल क्वेश्चन 1 मार्क 2 मार्कसाठी विचारले जातात. पहिला प्रॅक्टिस सेट मार्च 2023 आणि 25 1 मार्कसाठी अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही ते आयडेंटिफाय करण्यासाठी विचारला होता. एक इयरला फर्स्ट टर्म काढा, डिफरन्स काढा म्हणून पण क्वेश्चन आला होता. बघा सेकंड क्वेश्चन करताल, 5th करताल, 7th करताल. सेकंड क्वेश्चनमध्ये थर्ड, नंतर फोर्थ, थर्ड क्वेश्चनमध्ये थर्ड आणि फोर्थ. व्यवस्थित जेवढे सांगितले तेवढे क्वेश्चन जरी तुम्ही प्रामाणिकपणे सॉल्व केले तरी आउट ऑफ मार्क फिक्स समजा, पण आधी कन्सेप्ट आणि मेथड नीट समजून घ्या. त्यानंतर TNच्या फॉर्म्युलाच्या बेस. आता ह्याच्यामध्ये ना एक गंमत बघा, हा म्हणजे 3.2 मधला हा एकच क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 4 मार्क करायचा राहिला. क्वेश्चन नंबर 4 हा जवळपास 5 ते 6 बोर्ड एक्झामला आलेला आहे. ॲज इट इज ह्या व्हॅल्यू पण बोर्ड चेंज नाही करत आहे बघा. 2024, 2025 ॲज इट इज आला होता 2 मार्कांसाठी. नीट मार्क करून घ्या बघा. 3रा, 4था, 5वा, 7वा, 8वा आणि 10वा. केला मार्क. चलो नंतर पुढचा प्रॅक्टिस सेट SNवरती प्रॅक्टिस सेट आहे. ह्याच्यामधलेही काही क्वेश्चन्स ॲज इट इज पडले होते, जसं की क्वेश्चन नंबर 3 जुलै 2022मध्ये. फक्त टर्म्स इकडं तिकडं होतील, म्हणजे ह्या व्हॅल्यू चेंज होतील पण वर्डिंग सेमच राहील. क्लिअर नक्की. चलो आता अजून एक बघा, क्वेश्चन नंबर 7 मार्च 2020 ॲज इट इज पडला होता. हा केला की हा होऊनच जातो, त्यामुळे एकाची प्रॅक्टिस नीट ठेवा, दुसरा आपोआप समजून येईल. आता वर्ड प्रॉब्लेम बघा. पहिला वर्ड प्रॉब्लेम, त्याच्यानंतर दुसरा वर्ड प्रॉब्लेम मार्च 2020-2025मध्ये पडलेला आहे. व्हॅल्यू चेंज झाला पण टाईप सेमच विचारला होता. क्लिअर. म्हणजे अमाऊंट बॉरो करतो, नंतर इंटरेस्टवरती पे करतो, मग अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये पे करतो आहे तर फर्स्ट इन्स्टॉलमेंट काढा, लास्ट इन्स्टॉलमेंट काढा, या टाईपचा क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यानंतर पुढं बघा क्वेश्चन नंबर 5 ॲज इट इज. क्वेश्चन नंबर 6 सॉल्व एक्झाम्पल. एकदा का तुम्ही सॉल्व एक्झाम्पल नीट समजून घेतली की टेन्शन नाही येणार. नंतर प्रॅक्टिस सेट 3.4 पहिला क्वेश्चन. इयर चेंज होता, व्हॅल्यू चेंज होता, पॅटर्न सेम होता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 याच इयरला मगासारखाच क्वेश्चन आहे. वरचा क्वेश्चन जर तुम्ही नीट केला तर हा क्वेश्चन होऊन जाईल. त्यानंतर चौथा क्वेश्चन ॲज इट इज, काही चेंज नव्हतं 2022 साली. नंतर क्वेश्चन नंबर 5. क्लिअर. चलो MCQ नीट करताल, MCQ व्यवस्थित करा. मी 3ही चॅप्टरचे सांगितलेत. MCQ करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. टेक्स्टबुकमधलेच MCQ पडू शकतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 12 हा सुद्धा 2 बोर्ड एक्झामला आला होता. क्लिअर नक्की. चलो आता पुढचा फायनान्शियल प्लॅनिंग. सगळे वर्ड प्रॉब्लेम आहेत बरोबर ना. टेन्शन येतं, लोड घेऊ नका. ह्या चॅप्टरला जरी तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. आत्ता प्रिलिम एक्झामला स्किप करा, बोर्ड एक्झामला जरी स्किप केला, ह्याच्या बेसिक कन्सेप्ट जरी केल्या आणि प्रायोरिटी बाकीच्या 5 चॅप्टरला जरी दिली तरी पण चालेल. हा चॅप्टर स्किप केला तरी तुम्ही आउट ऑफ मार्क पाडू शकता. जर तुम्हाला मॅथ्स अवघड जात असेल तर याला स्किप करा, पण जर तुम्हाला हा चॅप्टर समजत असेल व्यवस्थित तर नीट प्रिपेअर करा. बघा ह्याच्यामध्ये सुद्धा सगळ्यात पहिलं तर GST नंबर जो आहे ना, थांबा वरती गेला बहुतेक,
हां बघा, हे फुल फॉर्म तर नाही पडणार, पण हे विचारतील की हे पहिला नंबर काय इंडिकेट करतो, हे पुढचे जे 10 आहेत ते काय इंडिकेट करतात, हा नंबर काय इंडिकेट करतो, हे काय इंडिकेट करतो, ह्याच्यावरती क्वेश्चन MCQमध्ये किंवा 1 मार्कसाठी विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे नीट बघून घेताल. त्याच्यानंतर पुढं हे जे असं बिल केलं जातं ना, हे सुद्धा एका बोर्ड एक्झामला आलं होतं. क्लिअर? नक्की. चलो आता हेच करा. बघा, हे सॉल्व केलं ना की ते बिल तुम्ही फिलअप करू शकता. ह्याच्यामध्ये अजून एक आहे बघा, प्रॅक्टिस सेटमध्ये आहे. प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्हाला मार्क करून देतो मी, पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आहे. नंतर 4.1मध्ये पहिला क्वेश्चन 20/2020 साली आला होता. दुसरा क्वेश्चन 23 जुलै 2023, हा नोव्हेंबर 2020. नंतर 6वा क्वेश्चन आणि 7वा क्वेश्चन जे आले ते तर तुम्ही करणारच आहात, पण त्यांच्यासोबत जे इम्पॉर्टंट आहेत ते सुद्धा व्यवस्थित बघून घेताल. केले मार्क? नक्की. चलो प्रॅक्टिस सेट 4.2 ह्याच्यामध्ये बिलवरचा क्वेश्चन आहे, सांगतो तुम्हाला, लोड घेऊ नका. बघा, हे 3 मार्कसाठी क्वेश्चन असा येतो. आता बघा, इथं आहे क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7. ह्याच्यामधला क्वेश्चन नंबर 7 करा. 7 झाला की 6 होऊनच जाईल. सोबतच तुम्ही पहिला क्वेश्चन करणार, दुसरा करणार आणि चौथा करणार. मार्च 2019ला या प्रॅक्टिस सेटवरती क्वेश्चन आला होता. केले मार्क? नक्की. चलो आता 4.3 जरा फॉर्म्युल्यांचा भंडार आहे. जर फॉर्म्युला, कन्सेप्ट, शेअर, नंतर हे कंपॅरिझन ऑफ फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू, त्यानंतर सम इन्व्हेस्टेड, त्याच्यानंतर रेट ऑफ रिटर्न, थोडंसं जरा कन्फ्यूज होतं, पण सगळे क्वेश्चन्स तुम्हाला इम्पॉर्टंट आहेतच. त्यातले मी काही क्वेश्चन सांगितलेत, सेकंडवाला, थर्डवाला आणि फिफ्थवाला. बघा, हा टेबल, हा क्वेश्चन बोर्ड एक्झामला आला होता आणि हा प्रॅक्टिस सेट बोर्डाचा फेवरेट आहे. ह्याच्यावरती काही ना काहीतरी क्वेश्चन पडेल, 1 मार्कला पण पडेल. जसं की आता हा टेबल आहे बघा, फेस व्हॅल्यू देतील, पार सांगतील, मार्केट व्हॅल्यू काढा. 1 मार्कचा क्वेश्चन फ्रेम झाला. MCQ पण फ्रेम होऊ शकतो, ॲक्टिव्हिटी पण फ्रेम होऊ शकते. 3 मार्कचा क्वेश्चन पण असा फ्रेम होऊ शकतो. 3 मार्कची ॲक्टिव्हिटी फ्रेम होऊ शकते. जर फॉर्म्युलावरती तुमची कमांड असेल तरच ह्या प्रॅक्टिस सेटला हात लावा, ह्या चॅप्टरला हात लावा. अदरवाईज ह्याला स्किप केलं तरी पण चालेल. आता मी प्लॅनिंगमध्ये स्किप का करायचं, कसं करायचं सांगितलेलं आहे. तो प्लॅनवाला व्हिडिओज नीट बघून घेताल. या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन मी सांगतो, मी लोड नका घेऊ. चलो 4.4मध्ये पुढचाच टाईप आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला तो शेअरबद्दल क्वेश्चन असणार आहे, म्हणजेच ब्रोकरेज काढणं, सेलिंग करताना, परचेस करताना. मार्च 2024 नंतर 2020 या इयरला आलेले क्वेश्चन्स आहेत, नीट बघून घेताल. क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5. आता ह्याचे प्रॉब्लेम सेट 2 आहेत बरोबर, सगळे वर्ड प्रॉब्लेम आहेत ना, म्हणून म्हणतो की ह्याला स्किप करा. चॅप्टर नंबर 6, चॅप्टर नंबर 8, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 8, त्याच्यानंतर पुढचा प्रॉब्लेम सेटमधला क्वेश्चन नंबर 6, 8 आणि 10. हा ॲज इट इज नाही आला, पण हे क्वेश्चन्स विचारले होते 4 मार्काला. ठीक आहे. चलो आता प्रोबॅबिलिटी, सगळ्यात सिम्पल चॅप्टर आहे, सगळ्यात सिम्पल आहे. ज्यांना मॅथ्स अवघड वाटतो त्यांनी प्रोबॅबिलिटीपासूनच सुरुवात करा. आत्तापर्यंत काहीच प्रिपेअर झालं नसेल तर प्रोबॅबिलिटीपासूनच सुरुवात करा. बघा, प्रोबॅबिलिटीचा पहिला प्रॅक्टिस सेट तर इझी आहे, फक्त हे नीट बघून घेता ना. बघा, हे रँडम एक्सपेरिमेंट, त्यानंतर 1 डाईस 1 कॉईन टॉस केला, 2 डाईस थ्रो केले, नंतर हे पत्त्यांमध्ये कुठले कुठले पत्ते असतात हे नीट बघून घ्या. पहिला प्रॅक्टिस सेट तर इझी आहे, तो पूर्ण तुम्ही करतालच. त्याच्यानंतर बघा हा टेबल, हे व्यवस्थित बघून घ्या. नंतर 5.2मध्ये हा क्वेश्चन आला होता. आता मोस्टली काय होतं, सॅम्पल स्पेस 1 मार्काला येतो, प्रोबॅबिलिटी 2 मार्क किंवा 3 मार्कला येतं. तर हा जो क्वेश्चन आहे हा आत्ताच्या इयरला आला होता, पण प्रोबॅबिलिटीचा बेस आला होता, सो 3 मार्काला होता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 हाही 2023ला एका इयरला ॲज इट इज पडला होता ॲक्टिव्हिटी म्हणून, आणि एका इयरला ह्याच्यावरती सम पडलं होतं, ॲक्टिव्हिटी नव्हती. क्लिअर? नक्की. चलो आता पुढं बघा, इव्हेंटवाला पार्ट सुरू होतं आहे. ह्याच्यामध्ये 5.3मध्ये पहिला क्वेश्चन, त्यानंतर चौथा क्वेश्चन, 5वा क्वेश्चन, 6वा क्वेश्चन. हा क्वेश्चन जो आहे तो याच इयरला पडला होता, सेम होता, फक्त हे वुमन आणि मेनच्या ऐवजी बॉईज आणि गर्ल्स होतं, दुसरं काय नव्हतं. क्लिअर? चलो प्रोबॅबिलिटी, ह्याच्यामधले काही क्वेश्चन्स ॲज इट इज पडलेले आहेत, एकदम इझी प्रॅक्टिस सेट आहे. बघा, 2022ला आला होता. पहिला क्वेश्चन करा, दुसरा क्वेश्चन करा, चौथा करा आणि 5वा करा. सिम्पल आहे. 5वा सुद्धा 2020ला विचारला गेला होता. हे सिम्पल आहे. बघा, चॅप्टर पूर्ण सिम्पल आहे. क्वेश्चन जेवढे मार्क करून दिलेत तेवढे व्यवस्थित करतात. MCQ तर करतालच. त्यानंतर प्रॉब्लेम सेटमधला 5वा क्वेश्चन, प्रॉब्लेम सेटमधला 8वा, 9वा आणि 10वा. क्लिअर? नक्की. चलो शेवटचा चॅप्टर बघूया, स्टॅटिस्टिक.
ह्याच्यामध्ये ज्या टर्म्स आहेत ह्या टर्म्सचे आधी अर्थ समजून घ्या आणि नंतरच प्रिपरेशनला सुरुवात करतात. चलो पहिला प्रॅक्टिस सेट बघूया. पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला मीन काढायचं आहे. मीनच्या 3ही मेथड्स आहेत. 3 मेथड नीट बघा. आता मेन गोष्ट कसं आहे, बऱ्याच जणांना असं वाटतं की सर ह्या व्हॅल्यू ॲज इट इज पडतील का, तर नाही पडणार. हां, पण मेथड जर तुमची पक्की असेल, तुम्हाला जर स्टेप्स माहिती असतील, कुठले कॉलम करायचे माहिती असतील, तर क्वेश्चन इझी जाईल. त्यामुळे बघा, ह्या बोर्ड एक्झामला क्वेश्चन आलेला आहे. ह्यातल्या व्हॅल्यूज चेंज होऊ शकतात, झालेल्यासुद्धा आहेत. ॲज इट इज क्वेश्चन नाही पडणार, पण तुम्ही मेथड जर पक्क्या ठेवल्या, कॉलम कसे करायचे हे माहिती असतील, तर तुम्हाला ह्याच्यावरती जेवढे क्वेश्चन्स येतील त्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क मिळून जातील. क्लिअर? त्यामुळं मी जे क्वेश्चन सांगितले त्यांची प्रॅक्टिस करा. ह्या क्वेश्चनमधून तुमची मेथड पक्की होऊन जाईल. केले मार्क? पहिला, चौथा आणि 6वा. डन. चलो मीडियन नीट करून ठेवताला. बघा ह्याच्यामध्ये हे कंटिन्युअस क्लासेस या इयरला क्वेश्चन आला होता नीट. आता कुठले क्वेश्चन्स आहेत तर बघा, मार्च 2025, आता जसं बोललो ना, या इयरला क्वेश्चन आला होता. क्लासेस कंटिन्युअस करायचे होते. सेकंड क्वेश्चन 2023ला आला होता. थर्ड क्वेश्चन पण आला होता. फोर्थ क्वेश्चन पण व्यवस्थित करून ठेवतात. हे 3 क्वेश्चन केले, मीडियन क्लास ओळखता आला की काही टेन्शन नाही आहे. डन. चलो आता मोड. फॉर्म्युला, सगळा खेळ फॉर्म्युलाचा आहे. फॉर्म्युला आणि क्लासेस कंटिन्युअस करणं हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर या फ्रिक्वेन्सीज आयडेंटिफाय करणं. चलो कुठल्या इयरला आला होता? 2020 सालीच, म्हणजे 2 एक्झाममध्ये आला होता. क्वेश्चन नंबर 1, 3 नंतर 4. हा तर 2024ला पण आला होता ॲज इट इज. म्हणजे क्वेश्चन ॲज इट इज येऊ शकतात, असं नाही आहे की येऊ शकत नाही आहे. पण मेथड पक्क्या असतील तर क्वेश्चन कुठलाही येऊन द्या ना, काही प्रॉब्लेम नाही होणार. त्यामुळे मेथडवरती लक्ष ठेवा. टेबल फॉर्म कसा केला जातो, फॉर्म्युले कसे आहेत, फॉर्म्युल्यात व्हॅल्यू कशा पुटअप करायच्या, आन्सर कसं काढलं जातं हे समजून घ्या. गणित कुठलाही येऊन द्या, काय टेन्शन नाही तेव्हा. क्लिअर? चलो ह्याच्यानंतर हिस्टोग्राम ड्रॉ करायला सुद्धा येऊ शकतो. बघा मार्च 2025ला आला होता, 20 साली आला होता. सगळा प्रॅक्टिस सेट इझी आहे. एक सम ड्रॉइंगचंच आहे ना, हे तुम्ही सगळे सम सॉल्व करून बघा. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर 6.5 पॉलिगॉन. आता ह्या पॉलिगॉनवरती आहे ना, बघा हे टेबल असे फॉर्म करा. तुम्हाला असा टेबल दिलेला असेल, तुम्ही असा टेबल फॉर्म करा. कॉर्डिनेट, फ्रिक्वेन्सी व्यवस्थित मेन्शन करा. क्लास मार्कसुद्धा व्यवस्थित मेन्शन करा आणि प्रॉपर डायग्राम काढा. आता कधी काय होईल की तुम्हाला हे ड्रॉ करण्यासाठी विचारले जातील क्वेश्चन, किंवा एक्झरसाईजमध्ये असा क्वेश्चन आहे बघा. हा क्वेश्चन 2023-24ला आला होता. डायग्राम दिलेले असेल, म्हणजे ग्राफ दिलेला असेल. ग्राफवरती असे 3-4 क्वेश्चन्स विचारलेले असतील, त्याचे आन्सर आपल्याला लिहायचे असतील. त्यामुळे प्रॅक्टिस सेट इझी आहे, नीट सॉल्व करताल. क्लिअर? चलो आता 6.6मध्ये आपल्याला पाय डायग्राम बघायचे. बघा क्वेश्चन वेगळा येऊ शकतो, व्हॅल्यू वेगळा येऊ शकतात, पण बेस करायचं असेल तर जेवढे सम सांगितलेत, सेकंडवाला, फोर्थवाला, फिफ्थवाला आणि सिक्स्थवाला व्यवस्थित करा. ह्या बोर्ड एक्झाममध्ये हा क्वेश्चन शेवटच्या क्वेश्चनमध्ये दिसला आहे. बघा सलग 3 वर्ष, म्हणजे 23, 24 आणि आत्ताच्याही एक्झाममध्ये शेवटचा जो क्वेश्चन होता तो पाय डायग्रामवरच आला होता. क्लिअर? त्यामुळे नीट करून ठेवताल. प्रॉब्लेम सेटमधले पण काही क्वेश्चन सांगतो, एकदा नीट करून ठेवा. ह्याच्यामधला बघा फक्त 14वाला क्वेश्चन नीट करा. क्लिअर? बाकी तुम्ही सगळं वरती करत आहात, त्यामुळे प्रॉब्लेम सेट सॉल्व करायची काही गरज नाही आहे. पण जेवढे काही IMP क्वेश्चन्स आत्ता ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केले, सगळे व्यवस्थित सॉल्व करा. प्रत्येक मेथड नीट समजून घ्या, स्टेप्स नीट समजून घ्या. क्लिअर झालं? चलो बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. काही डाऊट असतील, कुठली मेथड समजली नसेल तर ते देखील विचारा. आणि इंस्टाग्रामवरचं जे पेज आहे, ID खाली मेन्शन झालेलंच असेल, माझ्या नावाने इंस्टाग्रामचं पेज आहे, सर्च करा. ह्याच्यावरती तुम्हाला शॉर्टकटमध्ये म्हणजेच 90 सेकंड, 120 सेकंड किंवा भारी 2.5 मिनटं ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. क्लिअर? चलो इथपर्यंत व्हिडिओ बघितला, थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.